28 जानेवारी रोजी अजित पवार यांचं दुर्दैवी अपघाती निधन झालं आणि दुसऱ्या दिवशी अंत्यविधीची तिकडे गडबड चालू होती. अंत्यविधी, त्याच्यानंतर रक्षाविसर्जन आणि अस्थी गोळा करणं वगैरे जे काही विधी होते ते विधी तिकडे चालू होते. दुसऱ्या बाजूला त्याच वेळेला सुनित्रा पवार म्हणजे त्यांच्या पत्नी यांचं विधिमंडळ पक्षाचे नेतेपदी निवड आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ही कार्यवाहीसुद्धा त्याच तडफेने तिकडे चालू होती. दिल्लीत मात्र आणखीन वेगळंच घडत होतं. दिल्लीमध्ये पियुष गोयल जे आहेत भारतीय जनता पार्टीचे एक नेते, त्यांनी दिल्लीत असं विधान केलं तिसऱ्या दिवशी, अपघाताच्या तिसऱ्या दिवशी, की आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत ते प्रफुल्ल पटेल आहेत असं विधान केलं. आणि ह्या विधानाची खूप चर्चा झाली, माध्यमातून खूप सतत चर्चा झाली. परंतु ह्या चर्चेचं खंडन महाराष्ट्रातल्या जे काही अजित पवार गटाचे आमदार आहेत किंवा मंत्री आहेत त्यांनी जोरकसपणे खंडनच केलं नाही. ते शांतपणे ती चर्चा टी व्हीमधली ऐकत होते, माध्यमांची चर्चा ऐकत होते. पण कोणी पुढे येऊन हा खोडसाळपणा आहे किंवा खोडून काढलं असं काहीच घडलेलं नाही. शेवटी पुढे काय झालं की साधारणतः 48 तास उलटल्यानंतर राज ठाकरेंनी ती बंदूक उचलली किंवा त्यांच्या खांद्यावर कोणीतरी ती बंदूक ठेवली आणि त्याने मग तो निशाणा साधला पियुष गोयल आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर. एकाच वेळेला त्याने तो निशाणा साधला. म्हणजे काय झालं की त्यांच्या मुखातून, राज ठाकरेंच्या मुखातून कोणीतरी वदवून घेतलं की राष्ट्रवादीचा अध्यक्ष हा पाटील पवार असावा, पटेल नसावा. ऐका, पुन्हा सांगतो. राज ठाकरे काय म्हणाले की राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील पवार असावा, पटेल नसावा. आता राज ठाकरेंना याच्यामध्ये उडी घ्यायची काय कारण होतं हे समजत नाही. आता तेही एका पक्षाचे नेते आहेत, एका पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी त्यांचं काहीतरी हित बघितलं असणार हे नक्कीच आहे. परंतु ह्या गोष्टीची फारशी चर्चा झाली नाही. हे कोणाचं त्याच्यामध्ये अदृश्य हात आहे किंवा अदृश्य बुद्धी आहे की राज ठाकरेंना पुढे करून आणि हे सगळं घडवून आणलेलं आहे, याच्यावर फारशी चर्चाच झाली नाही. मित्रांनो, मला जे सुचलं पटलं तिथे मांडलेलं आहे. डॉक्टर एच.एम. खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.